माहित नाही ना दुसरा माहित मागं पकडतो ना हे आवाज आहे. नमस्कार दादा. आज पाहू शकतात आज आपल्या सर्वांचे लाडके या ठिकाणी भुंगा बैलाचे मालक दिलीप शेठ पाटील तसेच सोन्या बैलाचे मालक जय शेठ पाटील रायगडचा पाटील आदिलाला गायकवाड या ठिकाणी उपस्थित. दादा नक्की सर्वांना प्रश्न पडला या ठिकाणी खूप जण उपस्थित आहेत. नक्की आज इथे निरळमध्ये येण्याचं कारण काय नक्की काय? सर्व सगळ्या त्यांच्या कुटुंबाने नवीन कपड्यांच्या शॉपचा ओपनिंग केला आहे. त्या ओपनिंगसाठी आम्ही जय शेठ अजय गायकवाड त्यांनी इकडे आम्हाला बोलवलं आणि त्याच्यासाठी आम्ही इथं ओपनिंगला इथं आलो त्यांच्या दुकानाच्या. मित्रांनो कसं असतं माहिती आहे की जेव्हा आपला एखादा भाऊ पुढे चालला असेल तर त्याला एक सपोर्ट करणे आपली हे असते. तर दादा तुम्ही ते पूर्णपणे करताय. बघा आपला मराठी माणूस पुढे जात असेल तर तिथे आपण त्याला मदतीचा हात तिथे आपण दिलाच पाहिजे, कारण की आपण सोबत मोठे होताना आपला सोबतचा माणूस खूप मोठा झाला पाहिजे हे आमचा सिद्धांत असतो. आणि आपला सहकारी मित्र जर मोठा होत असेल आणि आपला तिथं त्याला काय आपण काम उपयोगी येत असेल तर सर्वप्रथम त्याला प्राधान्य म्हणजे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आज ना या ठिकाणी तुम्ही आले ना तसे बरेचसे काही तुमचे पण फॅन्स आलेत, काय सांगाल त्यांच्यासाठी या जनतेसाठी? काय नाही, आनंद वाटतो. आपल्या माणसांनी दुकान टाकलं आहे. मी तुमच्या यूट्यूब चॅनलतर्फे सगळ्यांना एकच आव्हान करेल, या चांगली क्वालिटी आहे कपड्याची, सुंदर असा आपल्या माणसाचं दुकान आहे. कधीतरी येऊन भेट द्या. तुम्हाला पटलं तर तुम्ही नक्कीच आवर्जून परत एकदा याल. पण एकदा येऊन या आपल्या नेरळच्या सर्व भुंगा फॅन्स, माझे स्वतःचे फॅन्स असतील, सगळ्यांना मी विनंती करेल की एकदा येऊन व्हिजिट द्या. तुम्ही 100% तुम्हाला चांगला रिझल्ट पण या कपड्यामध्ये भेटेल. मित्रांनो दुकान पाहू शकता या ठिकाणी भिवंडी टेक्सटाईल आणि हायवेच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या बाजूला ते दादा. आणखी तिचे चाहते आज तुमचं खूप चाहते वगैरे छोटे छोटे मुलं सर्व आवडता फॅन्स जे तुमचं नाव केलं त्याबद्दल काय सांगाले? काय नाही, अभिमान आहे. बघा आपला बैला झाला, आमचा सोन्या झाला आणि आमच्या बैलांची नावांच्या सोबत ज्या बैलांची आमची नावं झाली ते गायक आमचा अजय गायकवाड आहे. ही सगळी आमची बैलगाडी क्षेत्रातली जमलेली मंडळी आणि आमचं इथे संबंध पण आमच्या बैलगाडी क्षेत्रामुळे झालं आहे. आज आम्हाला गर्व आहे का आमच्या दावणीला एवढी नामांकित बैल आणि बैलांवरती प्रेम करणारे असंख्य त्याचा चाहता आहे. म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे, कारण की त्यांचं प्रेमासाठी आम्ही नेरळलाच काय जिथं जिथं भुंगा फॅन, सोन्या फॅनचे जिथं जिथं काही कार्यक्रम असतील तिथं आम्ही आवर्जून महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात जाण्याचा प्रयत्न करू त्या फॅनसाठी. दादा भुंगाचं काय अपडेट द्या तुम्ही थोडंफार? भुंगाची काय अपडेट नाही. आज कार्यक्रमाला आलो आहे. उद्या भुंगा पडणार आहे मायनीच्या मैदानाला आणि त्याच्यानंतर हिंदकेसरी मैदानाला पडणार आहे. ज्या जोडीची अपेक्षा होती प्रेक्षकांना पळण्याची ती उद्या पळताना दिसेल आणि त्याच्यानंतर परत 11 तारखेला पळताना दिसेल. मित्रांनो त्यासोबतच जय शेठ देखील बोला ना काय थोडासा. यांनी एवढा मान दिला, सन्मान दिला. आम्ही तिघंजण खूप खुश आहेत. देवाकडे एकच प्रार्थना करेल की या दुकानाचे जे त्यांनी यश प्राप्त करण्याचा जे प्रयत्न केला ते यश प्राप्त हो आणि हा भरभराटीचा त्यांचं दुकान चांगलं चालवणं अशीच भिवंडी टेक्सटाईल आणखीन महाराष्ट्रात जागोजागी यांची ब्रँच होती. देवाकडे प्रार्थना करतो. इथेच थांबतो आणि तुम्ही पण आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तिथे न जाता इथे एक बार अशोक भोईर आणि रवींद्र कठोरे यांच्या दुकानाला अवश्य भेट द्या. मी सर्वांना नम्र विनंती करतो सोन्या फॅन्स क्लब. धन्यवाद. तुमचा चाहता वर्ग ना खूप या निरल भागामध्ये काय सांगायला सोन्याने सर्व येतील. चाहता वर्गी जेवढे सोन्याचे आहेत ना तेवढे इथे येणार. मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आज रायगडचा टायगर या ठिकाणी अजय गायकवाड देखील. दादा दिलीप शेठ पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच या बैलगाडी क्षेत्रावरती ज्यांनी आपला आपण भिवंडी टेक्सटाईलला शुभेच्छा द्या. सर्वप्रथम अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आपल्या मराठी माणसाचं एवढं मोठं दुकान आहे. ह्या गोष्टीचा सर्वात जास्त अभिमान आणि आताचा हे कलियुग आहे इतकं फास्ट आहे त्या फॅशनचं कलियुग म्हणायला काही हरकत नाही. आपण पाहतो बरेचसे मित्रमंडळी माझे नेरळ करतात. मी देखील स्वतः आपल्या परिसरातलाच आहे, कर्जत तालुक्यातला. आणि शेठ बरेचसे आमच्या इकडचे यंग पिढी भिवंडी, लावटी असेल, वाशी असेल, पनवेल असेल या ठिकाणी कपडे घेण्यासाठी जातात. परंतु आज एक आपल्या हक्काचं आणि आपल्या मराठी माणसाचं हे भव्य दिव्य असं भिवंडी टेक्सटाईल दुकान या ठिकाणी आता
ओपन झाले. मी नक्कीच सर्व माझे मित्रपरिवार आणि आपल्या निराळकरच्या परिसरातील सर्वांना सांगू इच्छितो की नक्कीच आपण बाहेर कुठे न जाता आपल्या जवळच्या आणि हक्काच्या दुकानामध्ये एक वेळ येऊन भेट द्या. नक्कीच तुम्ही एक वेळ भेट दिल्यानंतर पुन्हा त्या दुकानाचीच भेट घ्यायला याल हे तुम्हाला आज छाती ठोकून सांगतो. आणि या ठिकाणी ज्यांचं शर्यती क्षेत्रामध्ये आज कितीक वर्षापासून नाव आहे असं आपले सोन्या बैलाचे मालक जयेश शेठ असतील, तसेच सध्या ज्याचा क्रेज आहे भुंगा, आणि त्या भुंगाची भेट घेण्यासाठी मी 2 दिवसापूर्वीच घाटावर होतो आणि दादांना लाईव्ह व्हिडिओ कॉल करून दाखवला मी भुंगाची भेट घ्यायला आलोय आणि त्या ठिकाणी जाऊन भेटून आलो. आणि सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी आज आपल्या या कार्यक्रमाला आपल्या दुकानाला भेट देण्यासाठी आलेली आहे. तर नक्कीच या दुकानाच्या मालकांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुमची फरमाईशी अटक करा पुण्यात गाणं झालं पाहिजे म्हणून थोडक्यात सादर करतो. आणि शर्यती क्षेत्रामध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवलं असं म्हणायला काही हरकत नाही. पंढरी शेठ फडके, अजय गायकवाड तुम्ही सगळे ओळखता, परंतु माझी खरी ओळख जी झाली ती अटक करा पुण्यात पंढरी शेठ यांच्या गाण्याला, ते गाणं सादर करतो. अरे रे कोण भेग केलाय त्यानं हा पाण्या फुलच्या पुण्यात, अरे रे कोण भेग केलाय त्यानं हा पाण्या फुलच्या म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करा हो पुण्यात, म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करा हो पुण्यात. धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. जयेश पाटील यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. 250 महाराष्ट्रामधल्या महिलांनी